नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड्स अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर अतिशय आज आपण वेगळ्या पद्धतीने असा सोया टिक्का मसाला बनवणार आहोत। तर रेस्टॉरंटमध्येही तुम्हाला अशा पद्धतीचा सोया टिक्का मसाला मिळणार नाही। अशा पद्धतीचा आपण मस्त असा झटपट आणि चमचमीत असा सोया टिक्का मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेली आहे सोयाबीन वडी आणि अशा पद्धतीने मस्त असे कांदे पातळसर कट करून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीही त्याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे। तर सोयाबीन टिक्का मसाला बनवण्यासाठी आपल्याला मस्त असे सोयाबीन आता उकळलेल्या पाण्यामध्ये मस्त असे बॉईल करून घ्यायचे आहे। तर पाण्याला उकळी आली की त्यातच मी थोडे मीठ घालून घेतले आणि मस्त असे सोयाबीन घालून घेतले। तर सोयाबीन घातल्याने मस्त असे मीठ घालून उकळून घेतले की सोयाबीनच्या आतमध्ये मीठ जाते आणि चव अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीने मस्त असे 3 ते 4 मिनिटभर सोयाबीन पाण्यात उकळून घेतल्यानंतर पाणी थोडे कोमट झाल्यानंतर हाताने घट्टसर असे दाबून आपल्याला त्यातले पाणी काढून घ्यायचे आहे। तर निघेल तेवढे पाणी मस्त असे घट्टसर दाबून काढून घ्यायचे आहे। तर मी सोयाबीनचे मस्त त्यातले मिठाचे पाणी काढून घेतले आणि त्यामध्येच कांदे आणि शिमला मिरची मिक्स करून घेतली। तर आपण आता त्यांना मॅरिनेट करून घेणार आहोत। 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आपण सोयाबीन बॉईल करत असताना त्यातही घातलेले आहे आणि भाजून घेतलेले बेसन पीठ आपल्याला मस्त असे रोस्ट करून घ्यायचे आहे। 1 चमचा धना पावडर आणि मस्त अशी दही। तर दही अजिबातच आंबट नसावी, तर छान अशी मोळी दही घ्यायची आहे आणि भरपूर अशी अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्टही घालून घेतलेली आहे। तर आता हे सर्व जिन्नस घालून आपल्याला सोयाबीन व्यवस्थित असे मॅरिनेट करून घ्यायचे आहे। तर मॅरिनेट केल्याने मस्त अशी आपली छान सोयाबीन टिक्का मसाला तयार होणार आहे। तर एका पॅन मध्ये मी आता 2 ते 3 चमचे मस्त असे तेल घालून घेतले आणि तेल गरम झाले की त्यातच आपण मॅरिनेट करून घेतलेला सोयाबीन मस्त असा तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर 7 ते 8 मिनिटभर आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती सोयाबीन तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर होईल तेवढा व्यवस्थित आपल्याला छान असा रोस्ट करून घ्यायचा आहे। तर अजिबातच घाई न करता मस्त असा आपला हा सोया टिक्का मसाला आज तयार होणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मम्मीज फूड्स अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपण 8 ते 10 मिनिटभर मस्त असे मंद ते मध्यम आचेवरती सोयाबीन छान असे तेलामध्ये रोस्ट करून घेतलेले आहे। तर तुम्ही मसाले न घालता अशा पद्धतीनेही छान असे रोस्ट केलेले सोयाबीन ही मस्त असे मुगाच्या डाळीच्या खिचडी सोबतही खाऊ शकता। तर अप्रतिम अशी चवही लागते। तर आता हे रोस्ट करून घेतलेले सोयाबीन मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर बघू शकतात अजिबातच त्यातले मॉइश्चर न राहू देता व्यवस्थित असे मस्त असे झालेले आहे। तर त्याच पॅन मध्ये आपल्याला पुन्हा आता तेल घालून घ्यायचे आहे। तर तेल आपल्याला थोडे सोयाबीन टिक्का मसाला बनवत असताना जास्तीचे घालायचे आहे। तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यातच मी जिरे मस्त असे तडतडून घेतले आणि तेजपान। आता मी यात 2 मोठे चॉप करून घेतलेले कांदेही घालून घेतले। तर कांदे आपल्याला होतील तेवढे बारीक कट करून घ्यायचे आहे। तर चॉपर असले की व्यवस्थित मस्त असे बारीक कांदे होतात आणि किसून घेतलेला टोमॅटो। तर अशा पद्धतीने छान असे आपण जास्तीचे मिक्सरचा वापरही न करताही आपल्याला हे सोयाबीन टिक्का मसाला बनवता येतो। तर अशा पद्धतीने मस्त असे आपण आता टोमॅटो आणि कांदे तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर रंग बदलेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर बघू शकतात साईडने मस्त असे तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे। त्यातच आपण आता 1 चमचा लाल मिरची पावडर, गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, हळद अशा पद्धतीने आपण सुके मसाले घालून घेतलेले आहे। तर आपण सोयाबीन मस्त
मस्त असे रोस्टेड करत असताना त्यातही आपण थोडे मसाले घातलेले आहेत. तर यातच आपल्याला 1 ग्लास भरून गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि छान अशी याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ग्रेव्ही तयार केली की मस्त असे आपले छान असा सोया टिक्का मसाला तयार होतो. तर बघू शकता चवीनुसार मीठ घालून घेतले आणि ग्रेव्हीला मस्त असे तेलही सुटलेले आहे. तर छान अशी चव वाढवण्यासाठी त्यावरून मी मस्त अशी कस्तुरी मेथीही घालून घेतलेली आहे. कस्तुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि रोस्टेड करून घेतलेले सोयाबीन यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने थोडी मस्त अशी आपल्याला यामध्ये थिक ग्रेव्ही करायची आहे, म्हणजे चव अप्रतिम अशी लागते आणि मस्त असा आपला सोया टिक्का मसाला झटपट असा तयार झालेला आहे. त्यावरून आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. अशा पद्धतीचा सोया टिक्का मसाला तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड्स अँड किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.